दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधल्या शिर्डीमध्ये देखील आता अलर्ट जारी करण्यात आलाय। शिर्डीमध्ये पोलिसांच्या दलानं शिर्डीमध्ये येणाऱ्या एंट्री पॉइंट्सवरती वाहनांची कसून तपासणी करायला सुरुवात केली। येणाऱ्या वाहनांची तपासणी या ठिकाणी शिर्डीच्या एंट्री पॉइंटवरती केली जाते। साई मंदिराचं देखील सुरक्षा आता वाढवली गेलेली आहे। या संदर्भातली माहिती शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। साईंच्या शिर्डीत देखील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची आता काल रात्रीपासूनच कसून तपासणी करण्यात येते। जी वाहनं या ठिकाणी येत आहेत त्या वाहनांना थांबवण्यात येते। त्या वाहनांमध्ये काय संशयास्पद आहे का याची देखील चौकशी या ठिकाणी पोलिसांनी केली जाते। त्या वाहनात कोण कोण आहे, त्या वाहनाच्या डिक्कीत काही आहे का, या सगळ्या बाबतीत या ठिकाणी पोलीस सक्रिय झाले असून पोलिसांनी काल रात्रीपासूनच या ठिकाणी वाहनांची तपासणी असेल किंवा जे काही ठिकाणी काही संशयित आढळेल त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नेमकं काय आहे याची पाहणी करता येते। एकूणच जर पाहिलं तर दिल्लीत झालेला बॉम्बस्फोट आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात दिलेला हाय अलर्ट, या पार्श्वभूमीवर पोलीस देखील आता ऍक्टिव्ह झाले असून साईंच्या शिर्डीत देखील जे पोलीस दल आहे ते या ठिकाणी काम करते। या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब आपल्या बरोबर। गलांडे साहेब, काय नेमकी काळजी घेतली जाते साई भक्तांसाठी या ठिकाणी? साई भक्तांसाठी आपण ज्या एंट्री करतो एंट्री पॉइंटलाच आपण नाकाबंदी करतो आहे। कालपासून नाकाबंदी चालू आहे। आज पण नाकाबंदी करत आहोत। सगळ्या गाड्या चेक करत आहेत। काय संशयित आढळून आल्यास आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत। तसेच मंदिर सुरक्षा मंदिराबाबत पण आढावा घेतला असता त्या मंदिरात पण सुरक्षा वाढवण्यात आली आहे। चेकिंग मंदिरात सर्व गेटवर चेकिंग चालू आहे। दिल्लीत घडलेला बॉम्बस्फोट आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात मिळालेला हाय अलर्ट, या पार्श्वभूमीवर देशभरातून ज्या ठिकाणी साई भक्त येतात त्या ठिकाणी देखील आता पोलिसांसह सर्व जे प्रशासकीय विभाग असतील ते सक्रिय झालेले आहेत। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।